करण्याची अपेक्षा आहे। सलामी देण्यापेक्षा हंडी फोडण्यासाठी कर लावणं हे जास्त कठीण, कारण त्या मानसिक मनोऱ्याचा जो आहे तो बरोबर हंडीच्या जवळ होणं आवश्यक। त्या दृष्टीनं एक अंदाज नेमकेपणा या मानवी मनोऱ्यामध्ये येणं आवश्यक असतं। तिसरा थर उभारलेला आहे, चौथ्या थरावरती आपली गोपिका सिद्ध आहे आणि तिच्या खांद्यावर अजून एक आणि त्यावर अजून एक असा किमान 6 थराचा हा आपला प्रयत्न आपल्याला हंडीपर्यंत घेऊन जाईल। पाच थरातच आपल्याला ही हंडी फोडता आली आहे, पण आपण 6 थर लावून या हंडीसाठी आपली दावेदारी सिद्ध केली होती। जरा उचलू नका, हंडी फुटली नाहीये, जरा उचलू नका। आपण अजून मेटाने हात लागलेला आहे, पण जरा फुटली तर अधिक आपल्याला मजा येईल। बरं थांबा, हंडी फोडूनच आपण वरच राहा, थोडी अगोदर आपण खाली घेऊ, पण ती फुटली परत त्या सांगता होईल। उतरून पुन्हा एकदा कर लावा।